लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली सडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी आली दिवाळी. आनंद यात्रा जणू ही दिव्यांची, स्वर्गातून ये रास वैभवाची. चांदणे या उतरल्या घरावरी सोख्याच्या, घेऊन चला भरुनी ओंजळी ओंजळी. दिव्यांची आणि आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे दीपावली. दिवाळीमध्ये माता लक्ष्मी तसेच श्री गणेश यांची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी आपण सर्वजण मनोकामनाही करत असतो. घर असो, ऑफिस असो, दिवाळीत लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी अत्यंत खास असे महत्त्व आहे. तर या दिवशी आपण सर्वजण माता लक्ष्मी, देवी सरस्वती, भगवान कुबेर तसेच भगवान विष्णू व श्री गणेशांची मनोभावे पूजा करत असतो. तर यंदा लक्ष्मीपूजन कधी आहे, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय असेल व आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन घरच्या घरी कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन आणि समृद्धीची देवी म्हणून माता लक्ष्मी ओळखल्या जातात. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य नांदते असे मानले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीचे पूजनाचे खास असे महत्त्व आहे. दिवाळी लक्ष्मीपूजनाची तयारी करताना मुख्य दरवाजावरती आंब्याचे पानं व झेंडूचे फुलं असलेले तोरण आपण बांधायचे आहे. तर दिवाळीत किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या दिवशी देवघरातील शेंदूर किंवा कुंकवाच्या साहाय्याने मुख्य दारावर स्वस्तिक काढावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी घरात गंगाजल, कापूर, हळद एकत्र करून घरातील प्रवेशद्वारावर ते शिंपडावे. घराच्या उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन करावं. सुबक सुंदर रांगोळी काढावी. त्यानंतर आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवात ही करायची असते. लक्ष्मीपूजन हे कधीही प्रदोष काळात केले जाते. आपण लक्ष्मीपूजनाचा मुहूर्तही पाहून घेऊयात. रविवारी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:59 पासून ते 8:33 पर्यंतचा प्रदोष काळात लक्ष्मीपूजन आपण करायचे आहे. तर सर्वप्रथम आपण घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे व त्यानंतर तुळशीची पूजा आपण करायची आहे. तुळशीजवळ जाऊन आपल्याला दिवा, हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा वाहून, धूप दीप दाखवून पंचोपचारे पूजा करायची आहे. नमस्कार करावा. त्यानंतर पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुणीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे व घराच्या मुख्य उंबरठ्याचीही आपण आधी पूजा करून घेणार आहोत. त्यानंतर आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे. आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार असाल ती जागा गंगाजल टाकून स्वच्छ करावी. छान रांगोळी काढावी. तसेच स्वस्तिकही काढावी. त्यावर चौरंग किंवा पाट मांडावा आणि पूजेचं आपण आता सर्व साहित्य बघून घेऊया. इथे आपण 5 किंवा 7 किंवा 9 असे सुगळ किंवा त्यांना बोळकी म्हणतात ती घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला घरातील जे धान्य असतं आपलं गहू, तांदूळ किंवा ज्या डाळी वगैरे आपण वापरतो ते भरायचे आहेत आणि एका बोळकीमध्ये आपल्याला नाणेही भरायचे आहेत. त्यानंतर आपण नैवेद्यामध्ये बतासे, लाह्या, सुकामेवाही घेणार आहोत. तसेच आपण हे दिवेही तयार करून घेणार आहोत. एक तुपाचा दिवा आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे पूजेदरम्यान. दिवे, त्यानंतर जे फळं आहेत बाजारात उपलब्ध तेही घ्यायचे आहेत. तसंच आपण देवीची ओटी भरण्यासाठी साडी तसेच सौभाग्य अलंकारही घेतलेले आहेत आणि जो आपला फराळ तयार झालेला असेल तोही घ्यावा. तसेच आपण दिवेही तयार करून घ्यावेत. फुलांमध्ये आपण गुलाबाची फुलं तसेच विड्याची पानंही घ्यायची आहेत. तसेच आपण केरसुणी पण घेणार आहोत. केरसुणी म्हणजे लक्ष्मीचं रूपच मानलं गेलेलं आहे. ही पण आपल्याला पूजेत ठेवायची आहे. अशा प्रकारे सर्व साहित्याची जुळवाजुळव आपण एक दिवस आधीच करून घ्यायची आहे. चला तर मग पूजेला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कपाळावर हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आणि पुरुषांनी अष्टगंध लावावा. चौरंगावर आपण लाल कपडा अंथरून घेतलेला आहे. तसेच सुंदर रांगोळी काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण थोडं अक्षदांचं आसन तयार करून घेणार आहोत. त्यावर आपण लक्ष्मी मातेचा फोटोही आपण स्थापन करणार आहोत. लक्ष्मी मातेला आपण चुनरी आणि हारही घातलेला आहे. तुम्ही मातीची मूर्ती ठेवणार असाल
तरीही चालेल, तीही तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे चांदीची फ्रेमही असेल तीही तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता, किंवा चांदीची मूर्ती असेल तीही ठेवली तरी चालेल. तसेच आपण गणपती बाप्पांचीही मूर्ती घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण कळशाची स्थापना करून घेणार आहोत. त्यामध्ये शुद्ध जल घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात सुपारी, नाणं, हळकुंड, हळदी कुंकू, अक्षदा, फूल आपण टाकायचे आहे. तसेच आपण अष्टदल कमळ काढावे किंवा थोडे तांदूळ घेऊन त्यांचं आसन तयार करून त्यावर कलश ठेवला तरी चालेल. अशा प्रकारे पंचोपचारे आपण कळसाची स्थापना करून घेणार आहोत. ही सर्व तयारी तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताच्या आधीही करून घेऊ शकता. म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस शांततेत व व्यवस्थित आपल्याला सर्व पूजाही करता येईल. किंवा ही सर्व मांडणी तुम्ही आधी करून ठेवली तरी चालेल, जेणेकरून आपली पूजा ही वेळेत होईल. सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊयात. अक्षदांवर आपण हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. त्यावर आपण तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यावर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. धूप दीपही आपल्याला दाखवायचा आहे व दिव्याला नमस्कार करायचा आहे व म्हणावे, हे दीपा, माझी पूजा जोवर चालू आहे तू तोपर्यंत असाच तेवत राहा. दीपम ज्योती नमोस्तुते, दीपम ज्योती नमोस्तुते असं म्हणून दिव्याला आपण नमस्कार करावा. त्यानंतर आचमन करावे. भगवान श्री विष्णूंच्या 24 नावांपैकी प्रथम 3 नावांनी आपण पाणी प्राशन करावे व पुढील 2 नावांना पाणी सरळ ताम्हणात सोडावे. प्रथम डाव्या हातातून उजव्या हातात पाणी घ्यायचे आहे. ते ग्रहण करावे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः हे म्हणून आपण पाणी ताम्हणात सोडावे. स्थैर्य, आरोग्य, ऐश्वर्य, अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी चिरकाल सुरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु, आई वडील यांची सेवा, भक्ती आणि सान्निध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील क्लेश कलह निवारण घेऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथा ज्ञानेनं यथाशक्ती दीपावली निमित्त श्री लक्ष्मी पूजन करीत आहोत असा संकल्प आपल्याला करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपण आसनावर स्थापन करणार आहोत. देवीच्या फोटोला हार चुनरी अर्पण करावी. त्यानंतर कलशही आपण स्थापन करणार आहोत. त्यामध्ये नाणं, सुपारी, फुलं हे सर्व साहित्य आपल्याला टाकायचे आहे. तसेच कलशावर आपण स्वस्तिकही काढायचे आहे व स्थापना करायची आहे. स्वस्तिक हे दारावर, तुळशीजवळ, आपल्या देवघरात सर्व ठिकाणी या दिवशी काढावे. ते खूपच शुभ व पवित्र मानलं गेलेलं आहे. कलशाला लाल धागाही आपण बांधायचा आहे. सर्वांना पैसे कमावण्याची कला ही अवगत असते, पण कमावलेला पैसा कसा टिकवून ठेवावा हे कुबेर शिकवतात. म्हणून व्यापारी लोक या दिवशी कुबेराचीही पूजा करतात. ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल, पसारा असेल ते ठिकाण श्री लक्ष्मीला आवडत नाही. जिथे टापटीप असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही वास करत असतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ टापटीपणा म्हणजे सुंदर असे नाही, तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, मनात चाल, कपट किंवा मोह, विकार व अवगुण नसतात, तो व्यक्ती आपला व्यवहार कुशलतेने सांभाळतो. ती व्यक्ती देवीला अधिक प्रिय असते. अशा प्रकारे फोटोजवळ आपल्याला जोडविड्याचे पानं ठेवायचे आहेत. श्री गणेश तसेच माता लक्ष्मी, भगवान कुबेर व सर्व देवतांची अशी एक सुपारी प्रतिकात्मक आपण स्थापना करणार आहोत. सर्वप्रथम आपण श्री गणेशांना पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक घालून जोडविड्याच्या पानावर त्यांची स्थापना करणार आहोत. अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जाप आपल्या मुखातून आपल्याला चालूच ठेवायचा आहे. घरातील सर्व मंडळींनी गणपती अथर्व शीर्षही म्हणावे. तसेच पंचोपचारे पूजाही करावी. त्यानंतर माता लक्ष्मीची स्थापना करणार आहोत. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीही पूजेमध्ये ठेवू शकता. अश्विन अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते व आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान त्या शोधत असतात. जिथे चारित्र्यवान, कर्तव्यनिष्ठ, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त, त्याचबरोबर क्षमाशील पुरुष व गुणवती पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव करणे लक्ष्मी मातेला आवडत असते. अशाच प्रकारे श्री कुबेर देवता यांची आपण विधिवत पंचोपचारे
शुद्ध जलाने तसेच पंचामृताने अभिषेक घालून त्यांचीही विधिवत पूजा करून घेणार आहोत. त्यानंतर त्यांचीही विड्याच्या पानावर आपण स्थापना करून घेणार आहोत. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल ही आपण वाहणार आहोत. धूप दीपही दाखवणार आहोत. अभिषेकादरम्यान ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः या मंत्राचा जाप आपल्याला चालूच ठेवायचा आहे. अशा प्रकारे विधिवत पूजन करून आपण त्यांची स्थापना करणार आहोत. त्यानंतर सर्व देवतांची मिळून एक सुपारी आपण स्थापन करणार आहोत. त्यावरही आपण शुद्ध जलाने तसेच पंचामृताने अभिषेक करून घेणार आहोत. तसेच हळदी, कुंकू, अक्षदाही वाहून त्यांची आपण पंचोपचारे स्थापना करून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व देवी देवतांना आपण हळदी, कुंकू, अक्षदा, चंदन, दीप, धूप, फूल, अक्षदा अर्पण करून त्यांची विधिवत अशी स्थापना करून घेणार आहोत. महालक्ष्मी देवीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मीच धीमहि तन्नो विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जापही आपल्याला अभिषेकादरम्यान तसंच पूजेदरम्यान करायचा आहे. तसेच श्रीयंत्राची पण आपण हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून पूजा करणार आहोत. त्यावरही सुरुवातीला पंचामृताने अभिषेक करावा. तसेच तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही ते नाही ठेवलं तरी चालेल आणि जर असेल तर ते आवर्जून तुम्ही ठेवायचे आहे. त्याभोवती कमळगट्ट्याची माळही आपल्याला ठेवायची आहे. या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्जन नक्की करावे. त्यानंतर दक्षिणावर्ती शंखही ठेवावा. माता लक्ष्मी प्रिय सर्व वस्तू पूजेत आपल्याला आवर्जून ठेवायच्या आहेत. गजांतलक्ष्मी, कवड्या यांची आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे. तसेच हिशोबाच्या जर वह्या तुम्ही ठेवत असाल तर त्यांची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे छोटी केसुणीही आपण पूजेमध्ये ठेवायची आहे. या दिवशी छोटी केसुणी न म्हणता लक्ष्मी असं संबोधन करावे. त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीची आपण पूजा करावी. तसेच गोमती चक्रही आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी या गोष्टी आपण देवघरात ठेवत असतो त्या सगळं आपण पूजेमध्ये ठेवायच्या आहेत. तसेच 2 विड्याची पानं घेऊन त्यावर हळकुंड, सुपारी, खोबरं असं आपण विडाही ठेवायचा आहे. आपल्या घरात जे काही सोनं असेल, पैसे असतील त्यांची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. तसंच देवीची साडी चोळीने आपण ओटीही भरायची आहे. तसेच सौभाग्य अलंकारही आपल्याला ठेवायचे आहेत. त्यात हिरव्या बांगड्या, टिकली, जोडवे, मंगळसूत्र आपण ठेवायचे आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे लावावे. दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. या दिवशी मातीच्या पणत्यांना मान असतो त्याही आपण आवर्जून पेटवायच्या आहेत. त्याचप्रमाणे धूप दीप दाखवावा. लाह्या, बतासे, खडीसाखर, गूळ, धण्यांचा नैवेद्यही आपण दाखवायचा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवसांमध्ये अशा मातीचे सुगड तसेच पणत्या आपल्याला बाजारात मिळून जातात. या बोळक्यांमध्ये सप्तधान्य आपल्याला भरून ठेवायचे आहे. तसेच त्यात आपण पैशांनी भरलेली नाणीही ठेवू शकतो. तुम्ही 5, 7, 9 अशी सुगडं भरून ठेवायची आहेत. त्यांना अक्षरांचं आसनही आपण द्यायचं आहे. अशा प्रकारे विधिवत अशी पूजा आपण करणार आहोत. तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण जो घरात फराळ बनवलेला असतो तोही आपण नैवेद्यामध्ये ठेवायचा आहे. तसेच जे फळं बाजारात तुम्हाला उपलब्ध असतील तेही तुम्ही ठेवायचे आहेत. या सुगडांची देखील आपण हळदी, कुंकू, अक्षदा लावून पूजा करून घेणार आहोत. तसेच फुलंही व्हायचे आहे. लाह्या, बतासे, सुकामेवा तसेच गूळ, धणे या सगळ्यांचा नैवेद्य आपण आवर्जून ठेवायचा आहे. सर्व मांडणी झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी पूजेत बसावे. शेवटी श्री गणेश, माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची आरतीही करावी व पूजा यथासांग संपन्न करावी. या दिवशी बऱ्याच घरांमध्ये श्री सूक्ताचे पठणही केले जाते. सर्वांच्या हातात फुलांच्या पाकळ्या द्यायच्या आहेत. शांत मनाने आराधना करावी. लक्ष्मी मंत्राचा जाप करावा व हातातील पाकळ्या माता लक्ष्मींना वाहायच्या आहेत. आरतीनंतर माता लक्ष्मींना आगमनासाठी आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे. तसेच काही चूक झाल्यास क्षमायाचनाही करावी. आमच्या पूजेचा तुम्ही स्वीकार करा.
अशी शुद्ध निर्मळ मनाने आपण लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे विधिवत पंचोपचारे आपण पूजाही करून घ्यायची आहे. या दिवशी केरसुणीची म्हणजे लक्ष्मीचीही पूजा आपण आवर्जून करायची आहे. लक्ष्मी पूजनाचे काही नियमही आहेत, ते आपण थोडक्यात आता पाहून घेऊयात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे व खिडक्या, दिवे किमान रात्री 12 वाजेपर्यंत तरी आपण सुरू ठेवायचे आहेत. श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी देवी अष्टक तसेच लक्ष्मी देवीचे अन्य स्तोत्रांचे पठणही आपण या दिवशी आवर्जून करायचे आहे. लक्ष्मीपूजन सुरू असताना कुणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत किंवा दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे. लक्ष्मी देवीला शिंगाडा, बतासे, लाह्या, करंजी, डाळिंब, सीताफळ, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू, रव्याचा शिरा, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहेत. यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे. यानंतर या दिवशी अलक्ष्मी निस्सारण करायचे आहे. या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व दारं, खिडक्या, दिवे आपल्याला उघडे ठेवायचे आहेत. त्यानंतर 12 वाजेनंतर जुन्या झाडूने घराच्या मागील भिंतीपासून केरसुणी न उचलता एका सरळ रेषेत आपल्याला झाडत आणायचे आहे व उंबरठ्यावर तो झाडू आपटून त्याचा एक फळ तोडून तो आपल्याला बाहेर फेकायचा आहे. ही कृती करताना अलक्ष्मी निस्सारण म्हणावे. यानंतर घरात मतभेद, कटकट असेल किंवा बाधित व्यक्ती घरी आली असेल तर ती व्यक्ती गेल्यावरही आपण ही कृती करावी. यामुळे घरात आनंद, सुख, समाधान व लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते. अशा प्रकारे दोघं हात जोडून मनोभावे निर्मळ मनाने आपण देवीला प्रार्थना करायची आहे की तुझा अखंड वास माझ्या घरात राहू दे आणि तुझी कृपादृष्टी माझ्या संपूर्ण कुटुंबावर अशीच राहू दे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती तसेच आजची पूजा मांडणी कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला शुभ दीपावली. तुम्हाला ही दिवाळी आनंद भरभराटीने तसेच तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होत हीच लक्ष्मीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.